4 जून 2026 विधान परिषदेचा अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस. महायुतीच्या नेत्यांची दिवसभर धावपळ सुरू होती. ते बंडखोरी रोखण्यासाठी उदय सामंत परभणीला बैठकांचं सत्र घेत होते. सुहास कांदे आणि दादा भुसे नाशिकमध्ये होते. शंभूराज देसाई सांगलीमध्ये तर गिरीश महाजन जळगावमध्ये होते. महायुतीच्या नेत्यांचे प्रयत्न सुरू होते बंडखोरी रोखण्याचे. आपल्या पक्षातल्या किंवा मित्र पक्षातल्या बंडखोरांनी माघार घ्यावी याची जुळणी सुरू होती. पण त्याच वेळी कोकणात एक वेगळीच घडामोड घडली. भाजपचे नेते आणि पालकमंत्री नितेश राणे हे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात पोहोचले. त्यावेळी त्यांच्यासोबत होते बाळमाने, ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार बाळमाने. राणेंच्या सोबत कार्यालयात जात बाळमाने यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला आणि राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे हे बिनविरोध निवडून येणार यावर शिक्कामोर्तब झालं. पण बाळमानेंनी अर्ज भरला होता. मतदारांच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली होती. पण नितेश राणेंनी मध्यस्थी केली आणि ठाकरेंचा उमेदवारच फोडला. आता राणेंनी हे जमवलं कसं आणि ठाकरेंसाठी हा धक्का किती मोठा आहे? राणेंनी कोकणात ठाकरेंना सळो की पळो कसं करून सोडलंय पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या विधान परिषदेच्या जागेसाठी महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू होती. शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये चढाओढ सुरू असताना राष्ट्रवादीची सरशी झाली आणि अनिकेत तटकरेंना उमेदवारी जाहीर झाली. पण शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी आपल्या मुलीचा अर्ज भरला. पुढे एकनाथ शिंदेंच्या आदेशानंतर महेंद्र दळवींनी हा अर्ज माघारी घेतला. पण राष्ट्रवादी आणि सेनेमधली धुसफूस सर्वश्रुत असल्याने ठाकरेंच्या सेनेचे बाळमाने यांना फायदा होणार का अशी चर्चा सुरू होती. पण गुरुवारी दुपारी वेगळाच पिक्चर पाहायला मिळाला. दुपारी 1च्या सुमारास नितेश राणे आणि बाळमाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात गेले आणि बाळमानेंनी आपला अर्ज माघारी घेतला. आता ठाकरेंच्या पक्षाने ज्या उमेदवाराला एबी फॉर्म दिला त्याच उमेदवाराला घेऊन राणे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात आल्यानं चर्चांना उधाण आलं होतं. दालनातून बाहेर पडल्यानंतर बाळमाने यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा ते म्हणाले, महाविकास आघाडीच्या इतर पक्षांकडे मी सूचक म्हणून सह्या मिळाव्यात अशी विनंती केली होती. मी अनेक वेळा मागणी करूनही मला सह्या मिळाल्या नाहीत. त्यामुळे माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. आज मी आढावा घेतला तेव्हा पाहिलं की घोडे बाजार सुरू झाला होता असं माझ्या कानावर आलं. घोडे बाजार करून निवडणुका लढवणं हे काही कोकणाच्या संस्कृतीला हिताचं नाही. त्यामुळे मी विचार केला आणि माझा उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे. यावर त्यांना तुम्ही पक्षाच्या वरिष्ठांशी बोललात का असा प्रश्न विचारण्यात आला. ज्यावर त्यांनी उत्तर दिलं, माझं वरिष्ठांशी बोलणं झालं आहे. तर यावर नितेश राणेंनी उत्तर दिलं, मी फक्त कार्यकर्ता म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. पण राणे बाळमानेंसोबत स्वतःच अर्ज माघारी घ्यायला गेल्यानं राणेंनी उमेदवार फोडून ठाकरेंचा करेक्ट कार्यक्रम केल्याची चर्चा जोरदारपणे सुरू झाली. संजय राऊत यांनी एक पोस्ट करत बाळमाने यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचं जाहीर केलं खरं, पण तोवर वेळ निघून गेलेली. बाळमानेंनी मित्र पक्षांनी मदत केली नाही असं म्हणत नितेश राणेंच्या उपस्थितीत माघार घेतलेली. तर मुळात मवियाकडे जिंकून येण्याचं संख्याबळच नव्हतं. पण तरीही शिवसेना राष्ट्रवादीमध्ये मतविभाजन होऊन आपल्याला फायदा होईल असा मवियाचा अंदाज होता. त्यामुळेच सगळ्या पक्षातल्या नेत्यांशी चांगले संबंध असलेल्या बाळमानेंना उमेदवारी दिल्याचं सांगण्यात आलं. पण नितेश राणे आणि राणे कुटुंबियांचेही बाळमाने यांच्याशी चांगले संबंध आहेत. लोकसभा निवडणुकीला बाळमाने यांनी नारायण राणेंचं काम केलं होतं. ते पूर्वाश्रमीचे भाजप नेते. मवियामधला निरुत्साह आणि एकूणच राजकीय परिस्थिती पाहता राणेंनी थेट बाळमाने यांनाच गळाला लावलं आणि अनिकेत तटकरे बिनविरोध निवडून आले. मवियाकडे संख्याबळ नसल्यानं खरी चुरस ही राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशीच होती. पण भाजपच्या नितेश राणेंनी या पिक्चरमध्ये एंट्री घेतली आणि ठाकरेंचा उमेदवार गळाला लावला. त्यांची शिष्टाई फळाला आली आणि राष्ट्रवादी शिवसेना या वादात भाजप आणि नितेश राणे प्लस गेले. आता कोकणाच्या राजकारणात नितेश राणेंनी आपलं वजन वाढवलंच, पण ठाकरेंचा उमेदवार फोडत विधान परिषदेत सुद्धा त्यांना शून्यावर आणत नितेश राणेंनी ठाकरेंना आणखी एक धक्का दिलाय. या आधीचा धक्का बसला होता जिल्हा परिषदेला. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची जबाबदारी होती नितेश राणेंकडे. नारायण राणेंच्या मध्यस्थीमुळे इथे शिंदेची शिवसेना आणि भाजपची युती झाली. ठाकरेंना पूर्ण मैदान मोकळं मिळालं. पण नितेश राणेंनी इथं बिनविरोध पॅटर्न अंमलात आणला. कणकवली पंचायत समितीच्या बिडवाडी मतदारसंघात भाजपचे उमेदवार संजना राणे बिनविरोध निवडून आल्या. वरवडे पंचायत समितीत भाजपचे उमेदवार सोनू सावंत बिनविरोध निवडून आले. जिल्हा परिषद निवडणुकीत तर भाजपचे प्राची इसवालकर, प्रमोद कामत, योगी घाडी, अवनी तेली तर मूळ भाजपच्या
पण शिंदेच्या शिवसेनेकडून उभ्या असलेल्या रोहिता तांबे या सुद्धा बिनविरोध निवडून आल्या. या बिनविरोध पॅटर्न मधून न सावरलेल्या ठाकरे गटाच्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये जागा निवडून आल्या 3. कधी काळी जिथं ठाकरेंचा शब्द अंतिम असायचा तिथं ठाकरेंचे फक्त 3 उमेदवार निवडून आले. महत्वाचं म्हणजे बंडखोरी करून अपक्ष उभ्या राहिलेल्या 7 उमेदवारांना यश मिळालं, पण ठाकरे अगदी 3 आकड्यावर राहिले. त्याचं क्रेडिट नितेश राणेंचं होतं. त्याआधी नगरपालिकांच्या निवडणुकीत सुद्धा महायुती वरचढ ठरली होती. संदेश पारकरांना निलेश राणेंसोबत जाऊन मिळालेलं यश सोडलं तर ठाकरेंच्या हाती शून्यच लागला होता. मुळात विषय असा आहे की कोकण म्हणजे ठाकरे आणि ठाकरे म्हणजे कोकण हे जुनं समीकरण बाळासाहेब ठाकरेंनी बसवलेलं. पण शिवसेनेत फूट पडली आणि उद्धव ठाकरेंच्या हातून कोकण निसटलं. शिंदेसोबत गेलेल्या आमदारांनी आपापली स्पेस राखली, पण भाजपने मात्र प्लस जायला सुरुवात केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यासाठीची आखणी करून जबाबदारी दिली नितेश राणेंवर. त्यांनी नितेश राणेंना बळ दिलं आणि कोकणात ठाकरेंना हद्दपार करत नितेश राणेंनी इम्पॅक्ट दाखवला. लोकसभेला ठाकरे कोकणातल्या दोन्ही जागा हरले. विधानसभा निवडणुकीला ठाकरेंनी 15 पैकी 11 जागा लढवल्या आणि फक्त भास्कर जाधव निवडून आले. मग नितेश राणेंनी नगरपालिकांच्या निवडणुकांवेळी दणका दिला. जिल्हा परिषदेला पार बिनविरोधावर आणलं. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लढवायला ठाकरेंकडे उमेदवार नसणं ही नामुष्की होतीच, पण नितेश राणेंनी तीच वेळ आता विधान परिषद निवडणुकीत आणली आहे. कारण उमेदवारी जाहीर झालेला उमेदवारच नितेश राणेंनी आपल्या गळाला लावला. अगदी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी राणेंनी ठाकरेंना कोकणात सळो की पळो करून सोडलंय ते असं. तुम्हाला काय वाटतं? राणेंनी ठाकरेंना कोकणातून हद्दपार केलंय का? ठाकरेंवर ही वेळ का आली? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.